भारतीय जनता पार्टीने ज्या जागा ज्या डिक्लेअर केलेल्या आहेत त्या त्यांच्या सुरुवातीपासून कन्फर्म असलेल्या ज्या जागा असतील त्या डिक्लेअर झालेल्या आहेत. महायुतीची चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये झालेली आहे. कदाचित आज किंवा उद्या ती सुद्धा महायुतीमध्ये शिवसेनेचे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, त्या जागांचं सुद्धा डिक्लेरेशन हे येणाऱ्या 2 दिवसांमध्ये होऊ शकतं. पण जर 4 जागा राष्ट्रवादीला मिळत आहेत अशी चर्चा आहे, त्या 4 जागा असतील तर त्यावर समाधान होईल का असं वाटतं? नाही, मुळामध्ये ही मीडियाच्या माध्यमातून जी चर्चा चाललेली आहे तिला काही अर्थ नाही. शिवसेनेच्या जागा असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा असतील, जो इलेक्टिव्ह मेरिटचा कॅन्डिडेट ज्या पक्षाकडे असेल ती त्या पक्षाला मिळेल. पण हे नक्की सांगतो की 4 पेक्षा अधिक जागा असतील आणि इलेक्टिव्ह मेरिटच्याच त्या जागा असतील. निलेश लंकेंच्या घरावर होताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरळ पवारांमध्ये प्रवेश करतात आणि नगरदर्शनमधून ते उमेदवार असतात. याविषयी आतापर्यंत तरी मला काही माहिती नाही आहे. पण मला नाही वाटत की निलेश लंकेंना ज्या पद्धतीने अजितदादांनी हजारो कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे, त्यांच्या मतदारसंघाच्या विकासामध्ये अजितदादांनी मागच्या 7-8 महिन्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. तर मतदारसंघाचा विकास सोडून ते अधोगतीला जाऊ शकतात असं मला काही वाटत नाही. शिवतर यांचा एक मुद्दा आहे, सातत्याने दोन्ही पवारांच्या विरोधात बोलताना दिसले. तर मुख्यमंत्री जे आहेत त्यांना सुद्धा ते भेटायला गेलेले होते, असं समाधान होताना दिसत नाही. कसा तो मुळात तिन्ही पक्षातले जे काही नेते असतील त्यांनी आपलं वक्तव्य करताना हे सांभाळून केलं पाहिजे. आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे आपलं मत मांडलं पाहिजे. शिवतारेंनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं याचा परिणाम हा महाराष्ट्रातल्या इतर सीट्सवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होऊ शकतो, हे आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अशा स्वरूपाची वक्तव्य केली पाहिजे. मुळात त्यांना समज देण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या आणि त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं तो नक्की केला जायचा प्रयत्न केला जातो. पण अशा स्वरूपाची वक्तव्य करून स्फोटक वातावरण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होईल असं वक्तव्य करणं शिवतारेंकडनं अपेक्षित नव्हतं. त्याचे परिणाम दुसरीकडे कुठे होतील हे त्यांनी समजूनच वक्तव्य केलं पाहिजे. आणि आमचाही आग्रह असा असणार की पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज घालावी. ते घालतायत असं मला जे काही आता मीडियाच्या माध्यमातून कळलेलं ते समज घालतायत. आता शिवतारेंनी जर का अजितदादांना उर्मट बोललेले असतील तर त्यांच्या वक्तव्यातून ते काही शब्दांचा फुलोरा किंवा फुलांचा मारा शब्दांच्या माध्यमातून आणि त्यात समजदारी दिसत होती असा कुठलाही प्रकार नव्हता. शिवतारेंच्या वक्तव्यातून उर्मटपणा जाणवत होता का त्याच्यामध्ये त्यांचा भाव जाणवत होता किंवा सद्भाव जाणवत होता हे जनतेने बघितलेलं आहे. उर्मट कोणाला म्हटलं पाहिजे हे दोन्ही वक्तव्य अजितदादांचे आणि शिवतारेंचे जर का आपण आजूबाजूला लावून बघितले तर उर्मट भाषा शिवतारेंचीच दिसते. त्यांनी ही भाषा वापरू नये आमची विनंती असते. एकनाथ खडसेंनी या अगोदरच डिक्लेअर केलेलं आहे की रावेरमधनं माझी निवडणूक लढवायची इच्छा आहे. पण रक्षा खडसेंसमोर त्यांचा टिकाव लागू शकत नाही हा अंदाज बघून सुनेने सासऱ्याला पराभूत केलं असा मेसेज जो डंका ते महाराष्ट्रावर आतापर्यंत पिटत होते की मी एवढा मोठा नेता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर, ते आता अपयश कुठेतरी लपवण्याच्या दृष्टिकोनातून ते आता माघार घेतील हा मला आत्मविश्वास आहे. काही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप चिन्हावर निवडणूक लढली पाहिजे अशा पद्धतीची मागणी होताना पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षाचं जर का उमेदवार असेल त्याने भारतीय जनता पक्षाच्याच तिकिटावरती निवडणूक लढतील आणि लढली पाहिजे. पण इतर पक्षाचे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असेल आमचं चिन्ह काही वाईट आहे का? आम्ही आमच्याच चिन्हावर लढू आणि आमच्या चिन्हाचंच त्या ठिकाणी वापरू. कोणत्याच प्रकारची ह्या स्वरूपाची चर्चा मीडियामध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा शिवसेना हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती किंवा त्याच्या चिन्हावर निवडणूक लढतील अशा स्वरूपाची चर्चा आमच्या समोर आजपर्यंत झालेली नाही आणि ती झाली तर त्याला आमचं समर्थन पण नसणार. अशी चर्चा ही वरिष्ठ स्तरावरती काय झाली असेल याची मला कल्पना नाही.
त्या बाबतीमध्ये जी गोष्ट माहितीच नाही तिच्यावर मी बोलण्यात काय अर्थ स्वागत असेल का मनसे जर का माहिती नाही. महायुतीच्या नेत्यांनी कुणालाही त्यामध्ये जर का घेतलं, कुठल्याही पक्षाला जर का इन्व्हॉल्व्ह केलं तर त्यांचं आम्ही नक्की स्वागतच करणार आहे.